स्ट्राईकला राज, नॉन स्ट्राईकला वैभव, गोलंदाजी मार्कवरती जीवन. 4 षटकाचा सामना असेल. पहिला चेंडू फाईन मध्ये आपण पाहतो चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. चौकाराने आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात झाली. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतो. धावांचा पट्टा करत असताना अक्षय अर्थात आपण पहिल्या अर्वत संघाने सुरेखरित्या तो सामना आपल्या खिशात घातला. इथे जे हनुमान पोशीर विपक्ष मितांश 11 नौजवान पाषाणी संघ पाहतो आपण दुसऱ्या राऊंडला भिडत असताना. उर्फी चेंडू बलात्कार चेंडू हवेमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. जरूर इथे सेकंड अटेम्प्ट केल्याचा प्रयत्न, थर्ड अटेम्प्टलाही त्या ठिकाणी ट्राय करण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला होता. जो बॅकअपला रोहित होता त्याने विचार करायला पाहिजे होता कुठेतरी आपण बॅकअप कशा प्रकारे करतोय यावरती लक्ष द्यायला पाहिजे होतं. सूरज होता त्या ठिकाणी. फुलेचा चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू काढला गेला. 1 बाउन्स अखेर चेंडू सर्कल पार केल्यानंतर होतो फरार. रस मिळती 4. इथे आला चौकार. स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. बघा मॅच बॉल बघा. मॅच बॉल आपण पाहतो मैदानात इंटर झालाय. जीवन पुन्हा एकदा तयार. राजसाठी हा पुढचा चेंडू असेल. इथे पुन्हा एकदा आता पाहिलं गेलं डिपेक्षा कव्हर रिझर मधून चेंडू काढला गेला. चांगला फटका. चौकार पुन्हा एकदा अर्जित होतं. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 14 धावसंख्या धावफलकावरती लागलेली चांगली सुरुवात पाहतोय मितांश 11 नौजवान पाषाणी संघाकडून. दोन चौकार अफलातून फटकेबाजी राजची पाहिली गेली. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन विसावले.
गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक घेऊन येतो रोहित राईट अँड राऊंड द विकेट वैभवसाठी असेल हा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पहिल्या षटकात 14 धावा आपण पाहिल्या गेल्या चांगला चेंडू स्लोअर चेंडू होता निर्धाव चेंडूने या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या षटकामध्ये सुरुवात केले रोहितने फुलटॉस चेंडू फुललेंचा चेंडू रोहित चेंडू खाली आलाय इथे कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज पाच झटका क्रमांक पहिला या ठिकाणी दिला गेलाय त्यासाठी रिव्ह्यू ठेवणं गरजेचं होतं कारण वैभवसारखा फलंदाजाला गरज होती पण इथे पाहिलं गेलं खूप पुढे खेळत होता आणि त्यानंतर पाहिलं गेलं चेंडू अप डाऊन चेंडू आपण पाहिला गेला इथे त्यांचा 12 प्लेअर पण पाहतो पाचशे संघाचा थोडा हसला का रिव्ह्यू मागितला इथे कशासाठी मागितला रिव्ह्यू गमावलाय या ठिकाणी आपण पाहतोय बितानशील नौजवान पाचशे संघाने इथे पाहतो आपण झेल ड्रॉप झाले नितीनने झेल ड्रॉप केले या ठिकाणी चांगला प्रयत्न आपण पाहिला गेला डायरेक्टरचा प्रयत्न 2 धावा दरम्यान रोहित चांगली गोलंदाजी करतो शतरक्षकांची साथ त्या ठिकाणी लाभली नाहीये चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाज तयार एक धाव या ठिकाणी आपण पाहतो नितीन त्या ठिकाणी तैनात होतो लॉंग ऑन झोन मध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 17 आकड्यावरती 1-2-3 नितीनने चेंडू फेकल्यानंतर मंदार एसटीच्या पाठीमागे त्यानंतर पहिला दुसरा क्षेत्ररक्षक जीवनच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक त्याने तो कव्हर केला मंदाराने क्रिकेटचा चांगला अभ्यास आपण पाहतोय गाढा अभ्यास केलेला खेळाडू आहे कधी पंचाच्या भूमिकेत कधी समीक्षक म्हणून त्याला पाहिलं जात आहे अनेक खेळाडूंना घडवायचं काम सध्या मंदाराने करतोय इथे रिवाज दूध तलवार क्षेत्ररक्षणामध्ये व्यवरचना जरूर पाहिली गेली होती त्यावरती किल्ला चढवत असताना अफलातून फटकेबाजी फलंदाजाकडून चेंडू पाठवला सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी चौकार या चौकारच्या सहाय्याने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला धावसंख्या स्कोर कार्ड 10.50च्या सरासरीने 21 या आकड्यावरती आहेत
तर जरूर आपण पाहतोय आज थोडंसं बक्षिसामध्ये चेंजेस केलं होतं. पहिला क्रमांक 1,00,000 द्वितीय 50, तिसरा चौथा पाचवा सहावा क्रमांक प्रत्येकी 27,000 रुपये असणार आहेत. आपण 30,000 एका तिसऱ्या नंबरला केलं होतं, बाकीचे 25-25 होते. पण आपण असा विचार केला का तिसरा चौथा पाचवा सहावा क्रमांक प्रत्येकी 27,000 रुपये. यश गोलंदाजी मार्कवरती 2 षटकामध्ये 21 झाल्यात. चांगला चेंडू यशचा आपण या ठिकाणी पाहतो. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. उर्फी चेंडू आपण पाहतो. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. पाठवला चेंडूला पार्किंग प्लॉटमध्ये, कारण फलंदाजच्या होता चेंडू स्लॉटमध्ये. षटकाराला षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगला संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिला गेला. डीजे साहिल हॅलो 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 सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. ऋतिक नवीन गेलेला फलंदाज, त्याच्या बॅटमधून सिंगल आली. धावसंख्या स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 28 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती. यश शतरक्षणाची व्यूहरचना होती. डावखुऱ्याचा फलंदाज समोर आल्यानंतर शतरची व्यूहरचना या ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात आली. राज याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 चौकार आपण पाहिले. तो राज पुन्हा एकदा तयार फलंदाजीला. यशचा पुढचा चेंडू असेल राजसाठी. इथे रिवासाठी करता प्रयत्न. चांगला चेंडू पाहतो आपण. निर्धाव चेंडू पाहिला गेला यशचा. अजून 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. गोलंदाज तयार. राऊंड विकेट आपण पाहतो यश. चुकी एसटीच्या पाठीमागे पाहतोय. धरू पंताने सांगितलं वाईट चेंडू आणि त्यावरती मोफतचा चौकार. मंदार राणेकडून झाले चुकी. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. वाईट +4 अर्थात 5 धावा वाईटच्या एक्स्ट्रा धावफलकावरती जोडल्या जातील. थँक्यू डीजे साहिल. बघा मॅच बॉल द्या जरा, तिथे कोण असेल तर जरूर द्या. धावसंख्या स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे.
इथे चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव या दरम्यान घेण्यात आली. राजच्या खात्यामध्ये एक धाव, संघाच्या खात्यामध्ये एक धाव. धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली फटकेबाजी पाहतोय मितांश 11 नवजवान पाषाण संघाकडून. तैनात होतो पुन्हा एकदा गोलंदाज यश. घ्या थोडं फास्ट घ्या दादा. चला आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला चेंडू कमबॅक करणार चेंडू आपण पाहिलं गेला अफलातून स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये चांगला चेंडू फेकत असताना तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथे चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बघा आम्ही आजच या ठिकाणी डिक्लेअर करतोय कारण शेवटची मॅच येण्यापूर्वी आपण 6 ग्रुप असणार आहेत आणि दरवेळीच आपण ए वर्सेस बी, सी वर्सेस डी, ई वर्सेस एफ असं खेळतोय. पण यावेळीच आपण असं करणार नाही आहेत. आपण शेवटच्या रात्री 6 जे क्वालिफाय संघ आहेत त्यांना एकत्रित घेऊन चिठ्ठ्या उडवणार आहोत. त्यामुळे कोणता संघ कोणाला लागेल हे कोणालाच माहीत नसणार आहे. कारण आपण डेट वाईज जरा संघ प्रत्येकाला ॲडजस्ट तारखा केल्यात. त्यामुळे जेही संघ क्वालिफाय होईल त्या संघाला विनंती असेल आपण लक्षात ठेवायचं आहे आपण कोणत्याही प्रकारचा ए वर्सेस बी, सी वर्सेस डी, ई वर्सेस एफ असं लावणार नाही आहेत. 6 जे क्वालिफाय संघ होतील त्यांचे एकत्रित या ठिकाणी चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि त्या शेवटच्या रात्रीचा लॉट्स पूर्ण झाल्यानंतर आणि ते 6 संघ जे क्वालिफाय होतील पहिले 5 संघ त्यांना शेवटच्या रात्री जे पहिला जर राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथे उपस्थित राहणं गरजेचं असणार आहे. कव्हर पॉईंटमध्ये झेल ड्रॉप झेल पकडला जातोय. आणखी एक फलंदाज बाद होतोय या ठिकाणी पाषाणी संघाचा.
तर जाऊया गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज झालाय तो जितेश. युवा सितारा आहे जितेश. इथे कटकटीचा प्रयत्न पॉईंटच्या डोक्यावर कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक धरून चेंडूचा पाठला करतो. आउटफील्ड आहे पास. चेंडू जाणार फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. होऊन दे डीजे. होता आणि इथे आपण पाहिलं गेलं फलंदाज धावबाद होतोय. विषय जातो का मैदानात का बॅट बीट घेतली होती. ऋतिकचा हा फटका आपण पाहतो. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. नितीन चेंडू खाली आला. इथे कोणत्या प्रकारची चुकीने इथं फलंदाज बाद होतोय ऋतिक. शेवटचा चेंडू आपण पाहायला गेले या ठिकाणी विकेट पडत असताना 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती 42 धावांची गरज असेल विजयासाठी. आपण पाहतो जय हनुमान पोशीर या संघाला.
डिक बॅकवर्ड मध्ये झालेला फरार 7 धावेसाठी याला नितीनच्या बॅटमधून षटकार. सांगेल इथे पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका. वन बाउन्स अखेर चेंडू सीमारेषा पार. रस मिळती 4. नितीनच्या बॅटमधून आला चौकार. सुरुवात आपण पाहिली गेली ऋतिकच्या विरोधात नितीनची. चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सिंगल आली. 3 चेंडू 11 धावा आपण पाहतोय. 42 धावांचं लक्ष गाठायचं आहे. चांगली सुरुवात इथे करत असताना जे अनुमान पोशी संघ नितीनकडून ते झेल ड्रॉप झाले होते, ज्या मिस फील्ड झाल्या होत्या, त्याचा कुठंतरी मनामध्ये राग होता का या पद्धतीने खेळत असताना. आज विराट कोहलीला डोळं दाखवलं होतं कुणी, खलील अहमदने, आणि ताकद काढली कुणी, शफरने. पिसा काढल्या, 33 धावा वसूल केल्या. इथं चांगला फटका. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी. स्ट्राईक रोटेट झाली पुन्हा एकदा नितीन. आपण पाहतो धावसंख्या 12. अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू आपण पाहतो ऋतिकचा. चांगला फटका. वाईट डिश. लॉंग ऑन रिझल्ट मध्ये चेंडू उचलला जातोय. पाच चेंडू 13 धावा. इनसाइड एज पाहिले गेली. पहिलं षटक या ठिकाणी या निर्धाव चेंडूच्या संघामध्ये समाप्त होत आहे. 29 धावांची गरज आहे विजयासाठी. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. 18 चेंडू 29 धावा. गोलंदाजी मार्गवरती मिता शिलेवान नौजवान पाशाने संघाकडून सज्ज झाला. गोलंदाज वैभव आराड VH. वैभव तयार. गोलंदाजी मार्कवरती. नितीनसाठी पुढचा चेंडू असेल. इथे चांगला फटका. वाईडिश लॉंग आणि क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची चुकीने राजकडून फलंदाज बाद. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती गडी गारद होतोय. नितीन बॅक टू पवेलियन. झटका क्रमांक 1 दिला गेला आहे जे हनुमान पोशी संघाला.
तर पाषाण संघाकडून मागच्या स्पर्धेमध्ये पाहिलं बेस्ट बॉलर म्हणून आम्ही समीरला पाहिलं होतं. विकेट टाय झाल्या होत्या. चांगला चेंडू वैभवचा आपण या ठिकाणी पाहतो. अफलातून चेंडू. इथे पाहतो फुल लेनचा घेतला. फायनल्समध्ये चेंडू ढकललाय. रोहितच्या बॅटमधून आपण पाहतो चेंडू निघालाय. 4 धावेसाठी चौकार. लेग बायची एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा वैभव तयार. साईड आपण पाहतोय सूरजला तर बॅट आणि चेंडूचा जो टायमिंग आहे तो टायमिंग या ठिकाणी होत नाहीये. बॅट आणि चेंडू परत तो चेंडू पोहोचण्याचा प्रयत्न करतो. चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तिथे इनसाइड एज लागली जाते. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा तयार. इथे फलंदाज बाद सुराज कोंडीकरच्या स्वरूपात खूप मोठा झटका असेल आपण पाहतोय जे अनुमान पोषित संघाला. आपण पाहतोय 12 चेंडू 24 धावांची गरज. समीर तयार गोलंदाजी मार्गवरती. लेफ्ट हँड राऊंड विकेट मार आपण पाहतोय. 4 धावा दरम्यान मिस फील्ड झाली. 11 चेंडू आणि आता विजयासाठी आपण पाहतोय 20 धावांची गरज असेल. 20 धावांची गरज. ओरपी चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफ रिटर्न मध्ये उभा आहे. आणि ते मंदारला दुर्दैवची धावचीत व्हावं लागेल. काही धाव घ्यायची गरज होती का? मंदारसारखा डावखुरा फलंदाज मैदानावरती थांबणं गरजेचं होतं. तर मैदानामध्ये डावखुऱ्यापर्यंत नंदनवन मैदान आहे. इथे धावा बनवता येतात आणि मंदार या ठिकाणी दुर्दैवाची धावचीत झालाय.
चेक करायचे का बॉलर? कभी करने का अभी? वाईट बॉल. इथून प्रत्येक चेंडूवरती करडी नजर ठेवली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 24 या आकड्यावरती आपण पाहतो. 3 गड्याच्या मोबदल्यात गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. समीर आपण पाहतो उर्फी चेंडू क्षेत्ररक्षक त्या दरम्यान पोहोचणार. त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. धावसंख्या 26 या आकड्यावरती. तर जरूर तिसरे पंच येथे नसल्या कारणाने आपण मी ऑनफील्ड पंचांना सोबत हा डिसिजन या ठिकाणी शेअर करणार आहे. ओके. तर ऑनफील्ड पंच दोघांमधला कोणतरी या.
तर जरूर आपण पाहतोय पंचांकडून फेअर डिसिजन जरूर आलाय. राज आपण पाहतो त्या ठिकाणी तैनात. स्कोर कार्ड 27. स्कोर कार्ड 28 आणि शेवटचा आता षटक बाकी असेल. 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू 14 धावा. शेवटचं षटक अंतिम षटक. विशाल गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. पहिला चेंडू विशाल निर्धाव फेकत असताना शॉर्ट चेंडू होता, खराब चेंडू होता, फटका येणं गरजेचं होतं. हा फटका या ठिकाणी आला नाही. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 14 धावांची गरज आहे. चांगला चेंडू आपण पाहतो. कमका करणार चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. विशाल आपण पाहतो या ठिकाणी धावबाद जरूर करतोय. फलंदाज या ठिकाणी नॉन स्ट्राईकला धावबाद झालाय. झटका दिला गेलाय तो ज्या अनुमान पोशीर संघाला. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. चार चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज मैदानावरती रवाना झालाय तो निखिल. स्ट्राईकला आहे तो रोहित. 4 चेंडू 14 धावांची गरज. पंताच्या डाव्या साईडने गोलंदाज विशाल तयार. इथे उर्फे चेंडू डिपेक्स्टा कव्हर रिझर मधून क्रॅकिंग शॉट जरूर पाहिला गेलाय. चेंडू गेला 1 बाउन्स अखेर. चेंडू सीमारेषा पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. महत्वपूर्ण चौकार आपण या ठिकाणी महत्वपूर्ण सामना आपण पाहतो. 4 चेंडू 14 धावांची गरज असताना हा चौकार या ठिकाणी आला. म्हणजे उर्वरित 3 चेंडू आहेत. 3 चेंडूवरती 10 धावा पटकवायचे आपण पाहतोय. विशाल रोहित साठी आपण पाहतो. पुढचा चेंडू घेऊन येतो. राईट ओव्हर द विकेट मारा. इथे पाहतो विकेटचा पतन या ठिकाणी पाहतोय.
तो या ठिकाणी घेत असताना आनंद जरूर या ठिकाणी लुटला जातोय. दोन चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा धावबादचा विकेट या ठिकाणी पाहिलं गेलं. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खरं तर पाहिलं गेलं मंदार राणे त्याचा तो रनआउट होता तिथं मॅच आपण पाहतो कुठं टर्न झाली. पूर्णपणे ज्या हनुमान पोशीच्या हातामध्ये मॅच होती तो रनआउट मंदार राणेचा खूप मागात पडला गेला. नितेश तरे आमच्या सोबत जोडले गेलेत आणि ते जरूर सांगतात का तिथून तरी मॅच फिरली गेली. एक चेंडू धावाची गरज. एक चेंडूचा खेळ शिल्लक. विशाल तयार. बॅक टू बॉलर चेंडू पाहिला गेला. डॉट चेंडू या ठिकाणी आला. अफलातून पाहतो थर्ड राऊंड मध्ये प्रवेश केलाय. पुन्हा एकदा या मैदानावरती आपण पाहतो क्वार्टर फायनलचा सामना खेळताना दिसेल मितांश 11 नवजवान पाषाणी संघ. या कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. त्याचबरोबर आपण पाहतोय आई भवानी अर्बन संघ आपण या टॉससाठी यायचे.